बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर शहरासह तालुक्यात तापमानाचा पारा 40कडे पोहोचला असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे। सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत उन्हाचा कडाका वाढत असून दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसत आहेत। नागरिक अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत। राज्यातील उष्णतेच्या लाटेच्या जोखमीच्या जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। विशेषतः रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी आणि उलट्यांसारख्या आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे। तसेच लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक त्रास होत आहे। नागरिक थंड पेये, लिंबू सरबत आणि रसाळ फळांकडे वळताना दिसत आहेत। उष्णतेपासून बचावासाठी घराबाहेर पडताना काळजी घेणे, पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे आणि स्वतःबरोबरच जनावरांचीही काळजी घेणे आवश्यक आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता जिल्ह्यासह तालुक्यामध्ये मोठ्या उन्हाचा तडाखा या ठिकाणी वाढलेला आहे। उन्हाची चटके या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागत आहेत। आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये 39 ते 40 अंशापर्यंत या ठिकाणी डिग्रीचं तापमान वाढत आहे। त्याच्यासाठी लहान मुलं आणि वयोवृद्ध यांनी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत बाहेर फिरणं टाळावे, अन्यथा आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो। त्याच्यासाठी देगलूर तालुक्यातील येरगी गावचे सरपंच संतोष पाटील यांनी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे। संतोष पाटील येरगीकर यांच्याकडून असं आवाहन करण्यात आलेलं आहे की सर्वांनी सुखरूप घरी राहावे आणि जेवढं झालं तेवढं टू व्हीलरमधून प्रवास करणं टाळावे आणि एकंदरीत एका झाडाखाली किंवा घरामध्ये कूलर AC पाशी बसून राहावे असे त्यांच्याकडून विनम्र आवाहन व विनंती करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतील, त्यांचे आरोग्य त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुखापती वाढत आहेत। त्याच्यासाठी सर्वांनी प्रवास टाळावे असे आवाहन देगलूर शहरामध्ये करण्यात येते। आजची परिस्थिती पाहिली तर अत्यंत उन्हामुळे वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकता जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यासह देगलूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असल्यामुळे सर्वांनी घराबाहेर पडणे शक्य असेल तर बाहेर पडा नसता घरी सावधानीने राहावे असे आवाहन NCN टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा करण्यात येते।